नमस्कार. मुरंबा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. श्री गणेशाय नमः. शिवचरणी प्रार्थना. मी तुम्हाला एक रेसिपी दाखवत आहे. राजगिऱ्याचा शिरा. याला दळून आणायचं काम नाही आहे. आता हा राजगिरा आपण धुवून घेऊ. राजगिरा आता हा धुवून घेतला आहे. आता बांधून घेऊ आपण त्याला आणि कुकरमध्ये लावू. आपण आता राजगिरा बांधून घेतला आहे आणि कुकरमध्ये ठेवू आपण त्याला. झाकून आणि कुकरच्या एक मोठी शिट्टी होऊ द्यायची आणि मीडियम गॅसवर 5 शिट्ट्या होऊ द्यायच्या. हे बघा, मोठा गॅस ठेवला आहे. एक मोठी शिट्टी होऊ द्यायची आणि 5 शिट्ट्या मीडियम गॅसवर होऊ द्यायचं. कुकर आपलं या कुकरच्या शिट्ट्या झाल्या आहे. कुकर थंड झालं आहे. हे आपलं आता राजगिरा काढून घेऊ आपण. इथे मी पातेल्यात काढून घेतला कपड्यामधला राजगिरा. इथे आपण दूध घेतलं, साखर घेतली, आपल्या आवडीनुसार घ्यायची. आणि इथे कुटून घेतले मी बदाम, काजू, साजूक तूप आणि विलायची. चला मग आपण करूया शिरा. गॅस लावला आपण. साजूक तूप घातलं आहे. आपलं आता आपण राजगिरा भाजून घेऊ. आता आपला राजगिरा भाजून झाला आहे छान. आता त्याच्यामध्ये आपण दूध घालू. आता शिजू देऊ तो छान मस्त मंद आचेवर. आता मार्गशीर्ष महिना चालू होतो आहे. उपवासासाठी छान आहे राजगिरा. पीठ दळायची गरज नाही, काही नाही. दूध आटत आलेलं आहे. तुम्ही पातळ पण ठेवू शकता आपल्या आवडीनुसार. दूध अजून घालून पातळही खाऊ शकता. आता यामध्ये घालणार मी साखर. दूध आटत आलेलं आहे. तुम्ही पातळ पण ठेवू शकता आपल्या आवडीनुसार. दूध अजून घालून पातळही खाऊ शकता. आता यामध्ये घालणार मी साखर. आपला शिरा झाला आहे. आता यामध्ये विलायची घालणार मी, ड्रायफ्रूट्स. आपला तयार राजगिऱ्याचा शिरा. कशी वाटली माझी रेसिपी? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू.